दिवसेंदिवस वाढत चाललेली महागाई, शिक्षण आणि वैद्यकीय सुविधांच्या खर्चात होणारी वाढ आणि खर्चाचे जीवनमान तरुण आणि मध्यमवयीन लोकांमध्ये अनिश्चितता आणत आहे. अलीकडेच एडलवाइज इन्शुरन्सने यावर सर्वेक्षण केले आहे आणि त्याचे परिणाम थोडे धक्कादायक आहेत की तरुणांना त्यांच्या भविष्यातील आर्थिक स्थितीबद्दल काळजी वाटते. मी यावर अतिशय अभ्यासपूर्ण माहिती शेअर करणार आहे, त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा ही विनंती. नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण कुलकर्णी आणि तुम्हा सर्वांचे कुलकर्णी कन्सल्टन्सीच्या नॉलेज सेंटर मध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. या जगात पैसा ही एकमेव अशी गोष्ट आहे की ज्याचे आपण नाटक करू शकत नाही. म्हणून योग्य आर्थिक व्यवस्थापनाला पर्याय नाही. जर तुम्ही आज आणि उद्या चांगले आर्थिक व्यवस्थापन केले तरच तुम्हाला आनंदाने भरलेले आणि कोणतीही चिंता नसलेले भविष्य मिळेल. आर्थिक व्यवस्थापन म्हणजे पैसा कुठून येतोय आणि कुठे जातोय हे काळजीपूर्वक पाहणे, पैशाच्या प्रवाहाचे नियोजन करणे आणि पैशाच्या प्रवाहावर नियंत्रण ठेवणे. आर्थिक व्यवस्थापन करताना 3 प्रमुख संकल्पना राबवल्या जाऊ शकतात. चला तर मग आपण त्या संकल्पना एक एक करून समजून घेऊ. संकल्पना मिनिमायझेशन म्हणजे खर्च कमी करणे. आपण पाहू शकतो की आपण पैसा अनेक गोष्टींवर खर्च करतो. त्यात 2 प्रकार आहेत ज्यावर आपण पैसे खर्च करत असतो. पहिला आवश्यक खर्च आणि दुसरा अनावश्यक खर्च. आवश्यक खर्चासाठी आपण काहीही करू शकत नाही, परंतु अनावश्यक खर्चासाठी आपण निश्चितपणे काहीतरी करू शकतो. सर्वप्रथम अनावश्यक खर्च शोधले पाहिजेत आणि त्यांची यादी केली पाहिजे. मग आपण ते अनावश्यक खर्च थांबवले पाहिजेत आणि काढून टाकले पाहिजेत. आवश्यक खर्चाची उदाहरणे लाईट बिल, गॅस बिल, मोबाईल बिल, इंटरनेट बिल, घर भाडे, कर्ज, EMI इत्यादी. आवश्यक नसलेल्या खर्चाची उदाहरणे हॉटेलची बिले, चित्रपटाची तिकिटे, गेम झोन खर्च, व्यसनावरील खर्च इत्यादी. संकल्पना ऑप्टिमायझेशन म्हणजे आपल्याकडे असलेल्या गोष्टींचा जास्तीत जास्त आणि पूर्ण वापर करणे, गोष्टींची काळजी घेणे, त्यांची देखभाल करणे आणि ती अत्यंत काळजीपूर्वक वापरणे. निष्काळजी वापरामुळे अनावश्यक खर्च होऊ शकतो. म्हणून नेहमी सांगितले जाते की गोष्टी जपून वापरा. उदाहरण, मोबाईलचा निष्काळजीपणे वापर करणे, जमिनीवर पडणे किंवा हरवणे. अशी परिस्थिती जिथे दुसरा मोबाईल फोन विकत घ्यावा लागतो, जो अनावश्यक खर्च आहे. लॅपटॉप, बाईक, कार किंवा इतर गोष्टींच्या बाबतीत सुद्धा तोच नियम लागू पडतो. संकल्पना मॅक्झिमायझेशन म्हणजे अधिक पैसे वाचवणे आणि जास्तीत जास्त गुंतवणूक करणे. जास्तीत जास्त बचत, जास्तीत जास्त गुंतवणूक, गुंतवणुकीवरचा परतावा जीवनात अधिकाधिक आनंद आणि समाधान देतो. गुंतवणूक आणि त्याचे मूल्य एका रात्रीत वाढत नाही, त्याला दीर्घकाळ लागतो. बचत आणि गुंतवणूक ही थेंबे थेंबे तळे साचे यासारख्या संथ मार्गाने होते आणि नंतर ती भविष्यात मोठी होते. उदाहरण, सरकारी बँक किंवा पोस्ट ऑफिस मध्ये ठेवलेली मुदत ठेव किंवा आवर्ती ठेव. आर्थिक दृष्ट्या श्रीमंत होणे हे कुटुंबातील फक्त मुख्य व्यक्तीचे काम नसून ते कुटुंबातील प्रत्येक सदस्याची जबाबदारी आहे. श्रीमंत होण्यासाठी आणि भविष्यातील आर्थिक पूर्तता करण्यासाठी कुटुंबातील सर्व सदस्यांनी योगदान देणे आवश्यक आहे. आर्थिक व्यवस्थापनाचे अंतिम ध्येय निरोगी आर्थिक जीवन जगणे, आर्थिक स्वातंत्र्य आणणे, महागाईच्या समस्या टाळणे, संपत्ती निर्माण करणे आणि आनंदी जीवन जगणे हे आहे. मला आशा आहे की हा व्हिडिओ आणि माहिती तुमच्या आर्थिक जीवनात प्रकाश टाकेल आणि तुम्ही भविष्यातील आर्थिक काळजीतून मुक्त व्हाल. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा नॉलेज सेंटर. यासारखे माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी
चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जर तुम्हाला योग्य आर्थिक नियोजन आणि व्यवस्थापन करायचे असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता. आमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही खालील मोबाईल नंबरवर कॉल करा किंवा त्याच नंबरवर व्हॉट्सअप संदेश पाठवू शकता.